चला तर मुलांनो, आज आपण भागाकार पाहूया। आता प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्यामुळे प्रत्येकाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या क्रिया जराशा अवघड वाटू लागतात, पण तीच क्रिया आपण सोपी करून दाखवूया। चला तर आपला भागाकार आहे 1265 ला 9 ने भागायचं आहे। हा एकदम बेसिक भागाकार आहे, पण तरीही चुकतो परीक्षेत, त्यामुळे मी हा भागाकार तुम्हाला करून दाखवते। तर पहा, आपण भागाकार करताना नेहमी पहिल्या संख्येचा विचार करतो। आता 1 ह्या संख्येला 9 ने भाग जात नाही, कारण ही संख्या 9 पेक्षा लहान आहे। मग त्याच्या शेजारची संख्या कोणती आहे? 12 ही घ्यायची। 9च्या पाड्यात 12च्या जवळची सर्वात छोटी संख्या कोणती आहे? तर 9 एके 9 हीच संख्या आहे, म्हणून 12तून 9 वजा करायचे आणि 9 एके 9 म्हणून वरती 1 लिहायचा। आता 12तून 9 गेल्यावर किती राहतात? तर 10, 11, 12 अशा प्रकारे 12तून 9 गेल्यावर 3 राहतात आणि वरून 6 आहे तसा खाली घ्यायचा। जर ह्या दोन्ही संख्येला भाग जात नसेल तर तिसरी संख्या खाली घ्यायची आणि अशा वेळेस जेव्हा आपण दोन संख्या खाली घेतो वरती शून्याचा भागाकार करायचा। तर बघा 36, 9च्या पाड्यात 36 जवळची कोणती संख्या आहे? तर 9 चौक 36, म्हणून डायरेक्ट आपण 4चा भागाकार घालूया। आता 36 मधनं 36 गेले, शून्यच राहिले आणि वरून 5 आहे तसा खाली लिहायचा। आता 9 पेक्षा 5 लहान असल्यामुळे 5 ही आलेली आहे आपली बाकी आणि भागाकार आला आहे आपला 14। मग आता 5 आहे तसा घेतला म्हणून इथे 0 लिहायचं आहे, कारण आपल्या पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे। मग बघा 5ला इथे पॉईंट देऊन वरून 0 घ्यायचं आहे। तर 9च्या पाड्यात 50च्या जवळची कोणती संख्या आहे? तर 9 × 5 = 45। मग 50 मधून 45 गेले, राहिले 5, म्हणजे हे 5 5 असे येतच राहणार आहेत, कारण 50 मधून 45 गेले तेव्हा 5 राहिले। पुन्हा आपण 50 मधून 45 वजा करेल, पुन्हा 5 राहतील। अशा प्रकारे आपला भागाकार आलेला आहे 140.5 आणि बाकी आलेली आहे 5, भागाकार आलेला आहे 140.5। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।